नमस्कार. आज मी प्रतिनिधी म्हणून बोलतोय. ते स्वतःही बोलतो काय प्रश्न असतील त्याला, परंतु माझं मनोगत व्यक्त करतोय की काय माहिती का, बरेच दिवस झालं काही किरकोळ गोष्टीवर म्हणणं ऐकून घेतलं जात नाही सदस्याचं, किंवा त्या किरकोळ आम्ही ॲक्च्युली जे कामं आहेत रस्त्याचे असतील त्यात घुसलेलोच नाही. फक्त प्राथमिक कुठल्या गोष्टी आहेत, मिटिंगसारखं असेल, 8 नंबर लागू 9 नंबर लागू करण्यासाठी असेल, उतारे बोगस सुटले जाते ह्याबाबतचा प्रश्न मांडला असेल, आता घरकुलाचा प्रश्न मांडलेला आहे, याचं कुणीच समाधानकारक उत्तर द्यायला नाही आणि जबाबदारी कुणी घ्यायला तर नाही. मग ह्या गोष्टीचं काय करायचं शेवटी. त्यामुळं आम्ही सदस्यत्व पदातून मुक्त होऊन मग आम्हाला पुढं काही म्हणजे सदस्य पदावर राहून, ज्या बॉडीतून निवडून आलो त्याच बॉडीच्या सदस्य पदावर राहून आम्हाला बॉडीला विरोध करणं थोडंसं मनाला भावत नाही, म्हणून आम्ही त्यात राजीनामा देऊन आम्ही ते पुढील पुढं प्रकरण करणारच आहोत. आणि ते म्हणजे कुठल्याही स्वार्थासाठी किंवा काही नाही, फक्त मुंबईच्या जनतेचं त्यात हितच दिसून येईल. त्या मुद्द्यात कुठलाही दुसरा मुद्दा त्यात नसणार. काही प्रश्न विचारायचे असतील तर मॅडमला विचारा, मला बोलायचं. आज नमस्कार. राजीनामा द्यायचं कारण म्हणजे काय, ग्रामपंचायतीतील अंधाधुंदी कारभार, कशालाच कुठल्याच गोष्टीला आळा नाही. ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला मिटिंगचा अजेंडा मिळतो ते अगदी 1 दिवस आधी, एक मिटिंगचा तर मिळतही नाही आणि विचारल्यानंतर कोणी त्याची उत्तरं देत नाही. आम्ही कधीही पोस्टाने मागितली नव्हती अजेंडा, पण ते सांगतात तुम्हाला पोस्टाने पाठवला म्हणून, तो मिळतच नाही. दुसरी गोष्ट, आता सध्या हे घरकुलाचं प्रकरण 109 लोकांचं प्रकरण काही बॉडीसमोर न ठेवता ते रद्द करण्यात आले. ते आम्हाला माहितीही नव्हतं, ते आत्ता उघडकीस झालं. मग आता हे असं जर सगळा कारभार चालायला लागल्यानंतर आपण जनतेला काय उत्तर देणार. तुमचा आरोप कोणावर? माझा आरोप तसा वैयक्तिक कोणावरच नाही. इथं जे कारभार करतात त्या कारभारांनी सगळ्या लक्ष दिलं पाहिजे. बरं, आम्ही वारंवार सगळीकडे इथे झालं, आम्ही तक्रारी केल्या, पंचायत समितीला केल्या, तिथं केल्यानंतर ते म्हणतात इथं म्हणल्यानंतर तर हातच वर करतात. कोणीच कधीच उत्तर देत नाही कुठल्याच गोष्टीचं. आणि आम्हाला सदस्यांना अंधारात ठेवूनच सगळा कारभार चालू. मी 5 वर्ष झाला सत्तेत होता. 5 वर्ष शेवटच्या महिन्यात तुम्हाला राजीनामा देऊ असं का वाटलं? कारण आम्ही 2 वर्ष तर मीच होते सरपंच पदावर. त्याच्यानंतर पण 6 महिने मीटिंग वगैरे झाल्या, पण 2 वर्ष झालं मीटिंग होत नाही. आणि मीटिंग तर होत नाहीच नाही. कुठल्या प्रश्नांचं जर काय आम्ही तक्रार केली तर त्याची उत्तरं मिळत नाही. मग किती दिवस आपण ते त्यांच्या मागे लागणार उत्तरं द्यायसाठी किंवा काम करण्यासाठी. त्याच्यापेक्षा आणि कसं होतं, शेवटी आपण त्या बॉडीतून पद भोगलेलं आहे, त्या बॉडीतून आपण निवडून आलेलं आहे. त्यांना प्रत्येक वेळेला विरोध करणं काही चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळं आता शेवटी कंटाळून मी हा निर्णय. राजीनामा द्यायचा असेल तर तुम्ही आधी द्यायला पाहिजे होता. कारण तुम्ही आता स्वतः म्हणताय नाही, आमचं बरेच दिवस झालं चाललं ऐकत नाही. आमचं सत्तेत कोण असं आमचं कोण ऐकून घ्यायला तयार नाही किंवा आम्हाला न्याय मिळेल नाही. आम्ही आशावादी होतो की काहीतरी सुधारणा होईल. आणि आम्हाला वाटायचं की बाबा आज नाही, उद्या नाही, परवा, पण त्यांचा कसलाच आम्हाला सपोर्ट झाला नाही. काही तुमचे स्टंट पाहिजे फक्त? नाही, स्टंटबाजीची काही कारणच नाही. आम्ही वारंवार आमच्या म्हणजे इथं ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठांकडे तक्रार केली होती. आम्ही 1 वर्षापासून चाललं होतं आमचं की, पण ते काय म्हणायचे नाही आपण करू सुधारणा, कामं करण्याचा प्रयत्न करू, हे आम्हाला अशीच उत्तरं मिळेल. पण आता तरी ह्या 2-3 महिन्यात तर म्हणजे काय ते कारभाराला काय अर्थच राहिला नाही. बोगस उतार्यांचं तर तुम्ही मागच्या 15 दिवसातच बघितलंय प्रकरण कसं झालं. आता हे घरकुलाचं बरं, बॉडीने परवानगी दिली तर ते मान्य तर करू, ते बॉडी समोर ठेवलाच नाही प्रस्ताव घरकुलाचा. अहो ह्याच 15 दिवसातच झालंय ते प्रकरण.
ह्या 15 दिवसात माहिती झालं, तोपर्यंत लोक आशावादी होते. तुम्ही सत्तेत होता, तुम्ही सरपंच होता, हा. मग तुम्हाला हे एवढं वस्तू तुम्हाला कसं कळलं ना? तुम्ही त्या वेळेला नाहीच झालं ते हा, ते आता ह्या झालं 15 बघा दिवसात झालं. ह्या 15 दिवसात ते कॅन्सल झालं. ते पण पहिला हप्ता सरपंच यांनी मागितलाय, ग्रामसेवकांनी त्यांची सही आहे पहिल्या हप्ता मागायची ह्यांची सेवकांची. आणि त्याच्यानंतर ते कळलं की हप्ता काय येईना, मग ते दाखवायला लागले कॅन्सल. तोपर्यंत काहीही माहित नव्हतं. ह्या 15 दिवसात तो म्हणजे 100 साधारणतः म्हणजे हे ऑफिशियली नाही. आम्हाला इथं आता जरी तुम्ही भाऊसाहेबांना यादी मागितली की बाबा तुम्ही मोल्डिंगमधले किती घरकुलं नामंजूर झाले ती यादी द्या, तर त्यांनी देऊ द्या. आम्ही मागितलं, आम्हाला मिळली नाही. त्यांच्याकडे यादीच नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तो प्रकारच निराळा झालेला. वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेला ह्या घरकुलाच्या बाबतीत ज्यावेळेला त्या लाभार्थ्यांचा अर्ज येतो, त्या अर्जाबरोबर ग्रामपंचायतनी जबाबदारीने सर्व कागदपत्र घ्यायची. तसं यांनी पत्र देतात ते की ह्याच्या लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्र आम्हाला दिलेली आहेत आणि ह्यांचा पहिला हप्ता सोडायला काही अडथळा नाही. आणि शासनाचे स्पष्ट आदेश आहेत की काही BDO ऑफिसनी न बघता पहिला 15,000चा हप्ता कंपल्सरी सोडायचा आहे. पण हे काहीतरी ह्यांच्या मर्जीने चाललंय सगळं कारभार. म्हणजे जर बॉडी पुढंच ठेवत नाही ती विषय आणि ग्रामसेवक PPO आणि ती BDO ऑफिस हे जर कारभार करणार असतील तर मग लोकशाहीमध्ये या बॉडीला कशासाठी बॉडीत राहायचं. आणि ह्या आमच्या सहकाऱ्यांनी प्रश्न विचारला की ही गोष्ट आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की राजीनामा द्यायचं कारण त्यांनी सांगितलं की एक साधी गोष्ट आहे की मिटिंग बोलवायची, दर महिन्यात मिटिंग झाली पाहिजे. मिटिंग तर हा गावच्या विकासाचा पाय आहे. त्या मिटिंगमध्ये तुम्ही सगळं ठरवणार आहे, काय करायचं काय नाही, कसं करायचं नियोजन. आणि प्रत्येक गोष्टीला बॉडीची मान्यता पाहिजे. तुम्ही काय मी उठलो काय करायचं म्हणलं तर जमतं का? मग मिटिंग होणं मस्ट आहे का नाही? मग ती मिटिंग मस्ट आहे म्हटल्यावर त्यांनी अजेंडा व्यवस्थित काढ. अजेंड्याचा नियम कमीत कमी 3 दिवस मोकळे ठेवून म्हणजे 5 दिवस आधी काढला पाहिजे माझ्या तोडक्या माहितीनुसार. बरोबर आहे भाऊसाहेब? कमीत कमी बरं का. मी म्हणतोय मी 10 दिवस काढला त्यांच्या जोडीत काय दोंडा पडतो. आणि ह्या गोष्टीसाठी मी आज ठामपणे सांगतो, मी त्या पार्टीत ज्यावेळेला ॲक्टिव्ह होतो त्या जवळजवळ 2 वर्ष झालं मी बांधतोय की बाबा अजेंडा वेळेवर काढा, ह्याला काय अडचण आहे. अजेंडा काढायची दिवस हां अजेंडा काढायची 3 दिवस खेळते म्हणजे आज समजा मिटिंग अजेंडा लिहिला तर 3 दिवस खेळते ठेवून 4थ्या दिवशी मिटिंग घेऊ शकतात. म्हणजे टोटल 5व्या दिवशी मिटिंग. अहो हे बऱ्याचशा मिटिंग अशा आहेत की माझी त्या अजेंड्यावर सही बी नाही, मला पोस्टाने बी नाही. मी आहे माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्यांचा. आता अजेंडाचं काढलं रजिस्टर तर त्याच्यावर दिसेल तुम्हाला. आणि नियम सांगतो, एक जरी सदस्याला अजेंडा मिळाला नाही तर ती मिटिंग पूर्ण बेकायदेशीर होती. त्या मिटिंगमध्ये जे काय प्रोसिडिंग झालं, जे काय ठराव झाले ते सगळे रद्दबादल होता. तो ह्याची बी ह्यांना जर चिंता नसेल मग मी एकट्यानेच काय कोर्ट मॅटर यांच्याबरोबर खेळत बसायचं. ह्यांना एवढी बी साधी गोष्ट नाही. बरं मी त्यांना काय म्हणतो की बाबा अजेंडा काढा, एक मुद्दा पहिला. दुसरा जी मिटिंग होती ती मिटिंग झाल्यावर मी काय म्हणतो तसा नियम फारच कडक आहे. नियम काय म्हणतो, मिटिंग चालू असतानाच अजेंडा लिहिला पाहिजे. चौकडच म्हणजे ग्रामपंचायतच नाही कुठेही ज्याला ह्या अशा संस्था असतात तिथं. परंतु ते काय शक्य नसतं. हे व्यवहारातनं आपल्याला आम्हाला बी माहिती आहे. मग दिले ना आपण 15 दिवसांनी लिहा, 8 दिवसांनी लिहा. अहो मिटिंग दिवसापर्यंत लिहित नाही. आणि मग आम्ही 2-3 असे आहोत की आम्हाला प्रोसिडिंगची प्रत दिल्याशिवाय आम्ही सही करत नाही. म्हणून आमची सही बी घेत नाही. म्हणजे तुम्ही प्रोसिडिंग लिहित नाही म्हणून तुम्ही अजेंडा आम्हाला देत नाही. म्हणजे तुम्हाला काय उद्देश काय? मीटिंग झाली बेकायदेशीर झाल्या. हो 100%. तुम्ही व्हिडिओला आत्ता फोन लावून कारणीभूत इथले भाऊसाहेब 100%. कारण प्रशासकीय काम बघणं हे त्यांचं काम आहे. म्हणजे हे असतील, हे आधीचे असतील, कोण असतील ते लोकनिक ह्यानंतर सुद्धा
पुढं बी आले तर प्रशासकीय कामकाजात त्यांचं काम आहे. मला हेही मान्य आहे की त्यावेळेला सरपंच किंवा तो पार्टी प्रमुख असेल किंवा पार्टीचे काय 2-4 ॲक्टिव्ह मेंबर असतात, त्यांनी बाबा ह्या महिन्यात मीटिंग घ्यायची आपल्याला, बाबा अजेंडा आपण लिहू. त्यांनी एखादा भाऊसाहेब थोडासा असतो घाळपणा होतो त्यांच्याकडे किंवा स्वभाव असतो घाळ एखादा, तर ह्यांनी त्यांच्या काय मागं बसून नाही लिही अजेंडा लिहिल्यावर प्रोसिडिंग भाऊसाहेब लिहिलं का विचारलं पाहिजे. कुणीही कोणाला इथं विचारत नाही, कुणीही काही सांगत नाही. ऑन द कॉन्ट्री 4-5 महिने म्हणजे ती भगवानगडाची पालखी आली ती त्या काळात लोकमतमध्ये एक बातमी आली, त्यामध्ये एक चौकट टाकली होती. त्यामध्ये सरपंचाचं म्हणणं दिलं होतं. सरपंचाने असं म्हणलं त्यात की आम्ही राजीनामा दिला, आम्ही त्यामुळं कुठेही जात नाही. मी त्याच्यावर व्हॉट्सॲपला सगळ्या आपले जे महत्त्वाचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर आणि बहुतेक पत्रकारांना सुद्धा टाकलं असं मला आठवतं आहे की बाबा सरपंचाला माझी विनंती आहे की ही लोकमतमध्ये अशी बातमी आलेली आहे, ही तुम्हाला मान्य आहे का अमान्य आहे, एवढंच फक्त सांगा. तुम्ही जर गप्प बसला तर आम्हाला ही बातमी मान्य आहे असं समजा. मग जर सरपंचच म्हणत असतील पेपरमध्ये की मी राजीनामा दिला आहे, मग ती काय काम करणार आहे किंवा काय काम करायचा मूड असणार आहे त्यांचा, हे मी म्हणत नाही. ते पेपर लोकमतचा पेपर आहे, त्यांनी म्हणलेलं आहे, त्यांचं स्वतः चौकटीत ते टाकलेलं आहे म्हणून. मग ते आता त्या पत्रकारांना माहीत त्यांचं म्हणणं आहे का पत्रकाराचं, पण खास चौकट करून ते टाकलेलं आहे. मग राजीनामा कोणाला देणार नाही. हां, राजीनामा मी इथं कोणीही नसलं तर मी इथल्या क्लार्ककडे राजीनामा देऊन त्याची पोच घ्यायची असती आणि पोच दिल्यानंतर ते त्यांची जी महिन्याला मिटिंग होती बॉडीची, त्या मिटिंग पुढे यांनी ठेवायचं आणि ती बॉडी ठरवेल हा मंजूर करायचा का नाही, अशी पद्धत आहे. आता बघूया काय पद्धत फॉलो करतात. मीटिंग तहकूब झाली ना त्याच्यानंतर कधी मीटिंग आहे हे पण कळवलं जात नाही. आणि एक दोघं जे पार्टीचे आहेत ते त्यात काय घालतात, त्याला मंजुऱ्या घेतात, ते आम्हाला कधीही कोणालाच कुठल्या सदस्याला ते कळलं नाही. तुम्ही येऊन किती महिने 4 महिन्यात सगळ्यात तहकूब आहेत. नाही, एक मिनिट, तो मुद्दा सांगतो. ह्याच भाऊसाहेब जर नाही जर 3 वर्षाचे 36 महिने असतील तर 30 मिटिंगा तहकूब आहेत. ऐका, तहकूब आहेत आणि त्या 30 मधल्या 2-4 तर रद्द आहेत. रद्द हा प्रकारच काय मी भाऊसाहेबांना तुमच्या लेखीत विचार. म्हणजे मला आत्तापर्यंत ते 2 प्रकार माहीत आहेत. काय की कोरम अभावी स्थगित मीटिंग, कोरम एवढा प्रकार मला माहीत आहे. ठीक आहे की कोरम नाही, स्थगित केली, परत त्यांनी मीटिंग अरेंज करायची. ही रद्द काय प्रकार आहे, ही रद्द प्रकार चालू झाला. काय तर मीटिंग रद्द करतात आणि परत एक अजेंडा फिरवला जातो, त्याच्यावर मी काही जणांची घेतली जाते, काही जणांची नाही. तो ते आहेच तो काल्पना. रद्द प्रकार काय नवीन काढला मला मी ते ग्रामपंचायतचं जे पुस्तक असतं माहितीचं त्यात मी बरंचसं चालू, मला काय भेटलं नाही. भाऊसाहेबांना कुठं असेल माहिती तर ते त्यांनी मला द्यावं, मी माझ्या ज्ञानात भर पडेल.